नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महावितरणमार्फत जे आहे काल 4 प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या। त्यापैकी 2 याचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहे। जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनलवरती चेकआउट करू शकता। आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर यामध्ये जे आहे यामध्ये आपण महावितरणमार्फत डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, महावितरणमार्फत डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या पदासाठी जे आहे जवळपास 51 जागा इलेक्ट्रिकलसाठी आहेत आणि 35 जागा ज्या आहे डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी आहे। अशा प्रकारे एकूण 86 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। यामध्ये एज लिमिट जे आहे 29 डिसेंबर 2023 पर्यंत काउंट करण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचं जे वय आहे हे कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे। यामध्ये राखीव प्रवर्ग आणि सोबतच EWS प्रवर्ग यासाठी 5 वर्षाची शिथिलता त्यात दिलेली आहे। एक सर्व्हिसमॅनचे उमेदवार जे आहे हे 45 वर्षापर्यंतचे यासाठी अर्ज करू शकतात। स्पोर्ट्स पर्सनसाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। अनाथ उमेदवारासाठी 5 वर्ष रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। 3 मार्च 2023चा शासन निर्णयानुसार सर्व कॅटेगरीसाठी म्हणजेच जे आहे ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा 2 वर्षाची एक्स्ट्रा शिथिलता जी आहे ही लागू करण्यात आलेली आहे। पॉईंट नंबर 2.6 तुम्ही बघू शकता। तर यामध्ये जे एज लिमिट 30 वर्ष दिसत आहे आपल्याला, त्यामध्ये ॲडिशनल 2 वर्ष तुम्ही जोडू शकता जर तुमचं वय हे कमी असेल किंवा जास्त झालं असेल तर अशा प्रकारे हे GRचा तुम्ही लाभ घेऊ शकता। यानंतर डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी 57 वर्ष वयाची अट त्यांनी ठेवलेली आहे। यामध्ये पात्रता जर बघितली मित्रांनो, तर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीसाठी जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठीच्या ज्या जागा आहे त्यामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी मागितलेलं आहे आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी जर बघितलं तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी मागितलेलं आहे। तर यामध्ये जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। यामध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाईल आणि त्यानुसार तुम्हाला सिलेक्शन जे आहे घेतलं जाणार आहे। यामध्ये डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीसाठी जे पेमेंट आहे हे त्यांनी दिलेलं आहे। यामध्ये 18,000 रुपये प्रति महिना इतकं पेमेंट तुम्हाला स्टार्टिंगला दिलं जाईल। त्यानंतर जे आहे तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड कंप्लीट झाल्यानंतर 37,340 रुपये इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल। रिझर्वेशन जे आहे हे ॲज पर गव्हर्नमेंट रूल्सनुसार जे आहे लागू त्यांनी केलेलं आहे। यामध्ये इतर तपशील खाली दिलेला आहे तर त्याची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो। यामध्ये जे मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन आहे तर तुमची निवड जी आहे ही परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे। यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे 50 प्रश्न, 110 मार्क्स, जनरल नॉलेज, रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेजचे काही प्रश्न विचारले जातील। यामध्ये 130 प्रश्न 150 मार्कासाठी राहतील। कंपोजिट टायमिंग आहे 120 मिनिटाचा, म्हणजे तुम्ही कोणताही पेपर सर्वात आधी सोडवू शकता, नंतर सोडवू शकता, स्किप करू शकता, अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला राहील। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पेपरला राहणार आहे 1/4ची, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पेपर सोडवताना। यामध्ये जे आहे तुमचं जो पण पेपर आहे 150 मार्क्सचा त्याला जे आहे कन्वर्ट करण्यात येणार आहे आणि कन्वर्टन केल्यानंतर यामध्ये जे आहे एक्स्ट्रा लाभ तुम्हाला दिला जाईल। जसे की समजा तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये तर तुम्हाला ॲडिशनल 2 मार्क्सचा लाभ त्यामध्ये दिला जाईल। पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तर 3 मार्क्सचा एक्स्ट्रा लाभ तुम्हाला दिला जाईल। म्हणजे जो 150 मार्काचा पेपर आहे त्याला सर्वात आधी 95 मध्ये कन्वर्ट करण्यात येईल। त्यानंतर एक्स्ट्रा ॲडिशनल 5 पैकी जे पण तुमचे मार्क्स असतील ते तुमचे एक्स्ट्रामध्ये ॲड होतील आणि अशा प्रकारे 100 मार्क्सनुसार जे आहे क्वालिफिकेशनची मेरिट लिस्ट तयार केली जाईल, ज्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतात त्यावरून तुमचं क्वालिफिकेशन ठरलं जाईल। अशा प्रकारे यामध्ये त्यांनी दिलेलं आहे माहिती। यामध्ये एक्झाम फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कंडक्ट केली जाईल। ऑनलाईन ॲप्लिकेशन जानेवारीमध्ये सुरू होणार आहे, अजूनपर्यंत तारीख आलेली नाही आहे। यासाठी परीक्षा फी जर बघितली तर खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये प्लस GST आकारण्यात आलेली आहे। राखीव प्रवर्ग, अनाथ प्रवर्ग, EWS प्रवर्गासाठी 250 रुपये प्लस GST यामध्ये आकारण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यामध्ये सविस्तर माहिती जी आहे नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेली आहे। तुम्हाला ॲप्लिकेशनची जी फी आहे ही ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचं आहे।
तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आर्टिकलचे, त्यावरती जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.